नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे 2023 खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बंधूंचे शिवम ॲग्रो सातारा यांच्या मार्फत शुभेच्छा। या वर्षीचा खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे। योग्य वातावरण आहे व शेतकऱ्यांची पेरणीची लगबग चालू झालेली आहे। सदर पेरणी करत असताना शेतकरी पारंपरिक पद्धतीने आत्तापर्यंत करत होते, परंतु दिवसेंदिवस टेक्निक बदलत चाललं आहे। या टेक्निकचा योग्य वापर करून शेतकरी आपले स्वतःचं आर्थिक उत्पन्न वाढवून प्रगतशील वाटेने चाललेला आहे। यासाठी पूर्णपणे अद्ययावत असे सर्व यंत्रसामग्रीच्या शोधामध्ये सर्व शेतकरी बंधू आहेत। याचाच वापर करून शेतकरी दिवसेंदिवस पेरणीमध्ये फरक करत आहेत व ॲडव्हान्स टेक्निक करत आहेत। तर यासाठी यावर्षी पहिल्यांदाच भारतामध्ये शिवम ॲग्रो सातारा यांनी पहिल्यांदाच उच्च प्रतीचे प्लास्टिक वापरून पूर्णपणे ॲडव्हान्स असं आधुनिक असं BBF यंत्र तयार केलेलं आहे। सदरचे BBF यंत्र हे पूर्णपणे उच्च प्रतीचे प्लास्टिक आहे व हे कधीही कुजत नाही, कधीही ते खराब होत नाही। 5 ते 10 हां, आणि 5 ते 10 वर्षे ह्या BBF मशीनचे नॉन लाईफ आयुष्य आहे। तर सदर यंत्राने अतिशय ॲडव्हान्समध्ये अचूक पेरणी होते। हे पेरणी यंत्र प्रत्येक वेगवेगळ्या साईजमध्ये आहे, म्हणजे 3 फण 4 फण 8 फण 10 फण ह्या सगळ्या साईजमध्ये पेरणी यंत्र हे उपलब्ध आहे। पेरणी यंत्र एकदम ॲडव्हान्स पद्धतीने केलेलं आहे। खताची क्वालिटी, खत टाकण्याची क्वालिटी व बी टाकण्याची क्वालिटी ही एकदम आधुनिक व एकदम ॲक्युरेसीने हे केलं जातं। तर हे सदरचं पेरणी यंत्र हे आपल्याला इथं बघायला मिळेल। हे पेरणी यंत्राला 1x1चे 5 कप्पे आहेत। ड्रायव्हरला सहज दिसावं म्हणून पुढे बियाण्याचं पेटी केलेली आहे व पाठीमाग खत केलेलं आहे। बियाण्याच्या पेटीला डिस्क पद्धतीनं टोकन पद्धतीनं पेरणी होते व ह्याच्यामधले 1x1चा कप्पा हा प्लॅस्टिकचा असल्यामुळे चारही बाजूने ट्रान्सपोर्ट असल्यामुळे सगळ्या बाजूने दिसत असतो। तसेच पाठीमागं खताची पेटी आहे। खत पण आपल्याला पाहिजे त्या क्षमतेनुसार शेतामध्ये आपल्याला पेरता येतं, म्हणजे आणि बियाणं सुद्धा आपल्याला पाहिजे त्या क्षमतेनुसार आपल्या शेतामध्ये पेरता येतं। ह्याच्या साहाय्यानं सगळ्या धान्यांची पेरणी करता येते। तसेच हे जरी पाऊस वगैरे वरनं थोडासा आला तरी हे पेरणी यंत्राला वरनं झाकण दिल्यामुळे हे काही भिजत नाही।